जय श्रीकृष्ण. आता आपण 12व्या अध्यायाचे विवेचन करणार आहोत. हा 12वा अध्याय आहे भक्तियोग नावाचा. हा अध्याय तसा एका वेगळ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य माणसांसाठी आणि जे भक्त आहेत त्यांच्यासाठीही हा अध्याय महत्त्वाचा आहे. जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा भक्त आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं आचरण कसं असावं या संबंधात या 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अतिशय सुंदर दिशादिग्दर्शन केलं आहे. ते खरोखरच समजावून घेणं अतीव आवश्यक आहे. असो, आतापर्यंतच्या साऱ्या अध्यायातून श्रीकृष्णाने अर्जुनास जो उपदेश केला, त्याला जे ज्ञान प्रदान केले, ते सारे एकचित्ताने ऐकल्यानंतर साहजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न उभे राहू लागले व श्रीकृष्णांना त्या संबंधाने तो विचारित राहिला. आताही तो विचारतो आहे की हे श्रीकृष्णा, एकीकडे तू सांगतोस की परमेश्वराचे अव्यक्त रूपच श्रेष्ठ आहे व त्या अव्यक्त दिव्य परमात्म्याची तू उपासना कर व त्याच्याशी युक्त अशा भावनाने तुझे युद्ध कर्म कर. आणि दुसरीकडे तू सांगतोस की व्यक्तोपासना म्हणजे भक्तिमार्गाने सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने कर. तेव्हा मला सांग की ह्यापैकी नेमक्या कोणत्या मार्गाचे मी अनुसरण करावे. इथे अर्जुन हेच विचारित आहे की जे अनन्यप्रेमी भक्तजन निरंतर सगुणरूप परमेश्वराच्या ध्यानात निमग्न असतात आणि जे भक्त केवळ निराकार ब्रह्माची उपासना करतात, या दोहोपैकी कुठल्या प्रकारचे भक्त श्रेष्ठ असतात. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां परिपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांके योगवित्तमाः. शांतपणे मंदस्मित करीत श्रीकृष्ण उत्तरतात, व्यक्तोपासनेपेक्षा अव्यक्तोपासना थोडी आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण त्यात देहाभिमान नष्ट व्हावा लागतो. ते थोडे अवघड काम आहे, कष्टप्रद आहे. अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासनाही म्हणूनच कठीण आहे, कष्टप्रद आहे. मनाची प्रचंड एकाग्रता आणि चिकाटी त्यासाठी अत्यावश्यक आहे. पण जे भक्त आपापली सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करीत भक्तिभावाने त्या व्यक्त सगुण परमेश्वराची उपासना करतात, तेही श्रेष्ठच आहेत. भक्तिमार्ग आचरणात आणण्यास तुलनेनं सोपा आहे, त्याची साधना सोपी आहे. कारण अनन्य भक्ती, श्रद्धा, विश्वास हाच या भक्तिमार्गाचा आधार आहे. असे भक्तिमार्गी योगीजन मला उत्तम योगी वाटतात. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की या अध्यायाचे नावच भक्तियोग आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. खरं तर साऱ्याच माणसांसाठी यात श्रीकृष्णांनी आपापले जीवन जगताना आपला व्यवहार आचरण कसे असावे हे छान उपदेशिले आहे. साधा भक्तिमार्गच यात प्रतिपादिला आहे. या मार्गाने जाणाऱ्यांच्या पाठीशी परमेश्वर सतत उभा असतो व तो त्यांना अंतिम मुक्ती प्रदान करतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत. आपण हे सारे थोडक्यात समजावून घेऊया. ते अर्जुनास सांगतात की तू माझ्यास म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तुझे मन स्थिर ठेव, तुझी बुद्धी माझ्यातच गुंतवून राहू दे. असे झाले की तुला परमेश्वर परमात्मा प्राप्त होईल आणि तू देवस्वरूपच होऊन जाशील, यात काहीही संशय नाही. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तुला परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर करणे शक्य होत नसेल तरी हरकत नाही. एकदम ते शक्य होणारही नाही. त्यासाठी सतत अभ्यास, प्रयत्न, साधना करून
भगवंताला प्राप्त करून घेण्याची उमेद मात्र तू बाळग. इथे भक्तिपरायण व्यक्तींनीही ही बाब लक्षात ठेवावयास हवी की भगवंताच्या नावाचे गुणांचे श्रवण भजन मनन करणे, जपजाप्य प्राणायाम करणे, भगवत प्राप्तिविषयक शास्त्रांचे पठण करणे, सत्संग करणे आदी गोष्टी देखील या अभ्यासात अंतर्भूत आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की स्वार्थाचा त्याग करून परमेश्वराला आपला आश्रयदाता समजून, आपली अंतिम गती समजून निष्काम प्रेम भावनेने मन, वाणी आणि शरीराने आपली सर्व नियतकर्मे करीत राहा. भक्तिमार्गात कर्मसन्यास म्हणजे कर्मच न करणे हा अर्थ नसून सर्व कर्मे आपण परमात्म्याशी संलग्न राहूनच करतो आहोत आणि कर्मे केल्यानंतर मिळणारी फळेही त्यालाच अर्पण करीत आहोत अशी दृढ भावना मनात असावयास हवी. असे झाले की मनाला शांतीही प्राप्त होईल. शेवटी त्यांनी अर्जुनास हे स्पष्टपणे सांगितले आहे की मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षाही परमेश्वर स्वरूपाचे ध्यान अधिक श्रेष्ठ होय आणि ध्यानापेक्षा सर्व कर्माच्या फळांचा फलाशीचा त्याग हा सर्वश्रेष्ठ होय, कारण त्यागातूनच परमशांतीचा उगम होतो. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफलत्यागः योगाच्छांती निरंतरम. आता यापुढे श्रीकृष्ण अर्जुनास काही महत्त्वाची जीवनसूत्रे सांगत आहेत जी आपणा सर्वांसाठी महत्त्वाची आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की कुणाचाही द्वेष न करणारा, सर्वभूतांशी मित्रभावाने वागणारा, ज्याची ममत्व बुद्धी व अहंकार सुटला आहे, ज्याला सुख व दुःख समान आहेत, जो कृपाळू आहे, क्षमाशील आहे, जो सदा संतुष्ट, संयमी, दृढनिश्चयी आहे, ज्याने आपले मन व आपली बुद्धी परमेश्वराला वाहिली आहेत, जो लोकांना कंटाळत नाही आणि लोकही ज्याला कंटाळत नाहीत, जो हर्ष, क्रोध, भय, विषाद यापासून अलिप्त आहे, जो निरपेक्ष आहे, शुचिर्भूत आहे आणि दक्ष म्हणजे आळशी नाही, जो फलाशेपासून उदासीन आहे, ज्याला कोणताही विकार चाळवू शकत नाही, जो कुठल्याही परिस्थितीत आनंदी असतो, जो कोणाचाही द्वेष करीत नाही, व्यर्थ शोक करीत नाही, जो निरीच्छ आहे, जो शुभ वा अशुभ फल यांचा विचार करीत नाही, जो शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण निंदा स्तुती यांना समान समजतो, जो मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो मितभाषी आहे, जो कर्मरत आहे पण फलाशेपासून अलिप्त आहे, असा भक्त हे अर्जुना मला प्रिय असतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोबुद्धिः मद्भक्तः मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैः यस्य च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्संगविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरः. आणि शेवटी अर्जुनास श्रीकृष्ण म्हणतात की हा मी सांगितलेला अमृततुल्य धर्म वा व्यवहार परमात्म्याशी एकरूप होऊन जे कोणी भक्त श्रद्धेने आचरतात ते सारे भक्त मला अत्यंत प्रिय असतात. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्ताः ते तीव मे प्रियः. अशा तऱ्हेने या 12व्या अध्यायात भक्तिमार्ग म्हणजे काय, निष्काम भावनेने भक्तियुक्त कर्मयोग कसा आचरावा, परम भगवत भक्त कर्मयोग्याची लक्षणे कोणती याचे विवेचन आहे. भक्तियोगात खडतर साधना व ज्ञान विज्ञान
आदी गहन विषय समजून घेण्याची तशी फारशी आवश्यकता नाही. भक्तियोगात आपली नित्य नियतकर्मे सोडण्याचीही गरज नाही. फक्त ती करत असताना मात्र निष्काम भावनेने फलाशेचा विचार न करता ते सर्व काही परमेश्वराला अर्पण करून भक्तिभावाने कार्यरत राहणे आवश्यक आहे. हाच तो भक्तियुक्त निष्काम कर्मयोग होय. थोडक्यात श्रीकृष्ण सांगत आहेत की अव्यक्त परमेश्वराचे बुद्धीने चिंतन करून मोक्ष मिळतो हे खरे असले तरी अर्जुना, त्यापेक्षाही सोपा मार्ग असा आहे की अतीव श्रद्धेने परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची भक्ती करता करता परमेश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करीत गेल्याने तोच मोक्ष सुलभ प्रीतीने मिळू शकतो. हा 12वा अध्याय तुलनेने इतर अध्यायांपेक्षा सोपा आहे, पण त्यात सांगितलेली जीवनमूल्ये मात्र सर्वांसाठी अतीव महत्त्वाची आहेत. आणि ह्या मूल्यांचे यात सांगितल्याप्रमाणे आपला स्वभाव ठेवला तर, किंवा त्या दृष्टीने आपले व्यवहार जर आपण आचरण जर आपण केले तर आपली रोजची सर्व कर्मे सुखद होतील आणि आपल्याला शांती देखील प्राप्त होईल. असो, आता आपले 12व्या अध्यायाचे विवेचन संपले आहे. श्रीकृष्णार्पणम् अस्तु.